अतिशय हाय स्कोरिंग मॅच आणि एक रफ अँड टफ मॅच आपण पाहिली. निश्चितच पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. SK स्पोर्ट सापे विपक्ष गावदेवी स्पोर्ट वेले. या ठिकाणी SK सापे संघाच्या संघनायकाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला, कारण एवढी धावसंख्या या ठिकाणी बनवली होती. निश्चितच पोगाव संघाला देखील वाटलं नसेल की एवढी धावसंख्या चेस केली जाईल. म्हणजे क्रिकेटचा खेळ आपण निश्चित म्हटलं होतं की जोपर्यंत शेवटचा बॉल शेवटची धाव होत नाही तोपर्यंत रिझल्ट डिक्लेअर करणं कठीण असतं. तर जाऊया या मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मोहन आणि नंदकिशोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज असेल तर गोलंदाज साजन या गोलंदाजाचा वापर केला जाईल पहिल्या षटकासाठी. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिली तर एक डीप स्क्वेअर लेग आणि एक वाईट ऑफ लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. पहिलाच बॉलवरती सुरेख फटका इनफिल्डच्या डोक्यावरनं चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन कडे सरसावतोय, जाईल सीमेरेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी काय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी बॅट्समन मोहनच्या बॅटमधनं चौकार आला. निश्चित मागच्या मॅचमध्ये आकाशनं भरपूर चांगलं प्रदर्शन केलं होतं. तर यावेळी आपण पाहिलं तर सलामीची जोडी थोडीशी चेंज झाली आहे. मोहन आलाय नंदकिशोरला साथ देण्यासाठी. पहिला बॉल फुलटॉस, एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या बॉलवरती कमबॅक केलं जाईल का? इथे देखील इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न चांगला. झेल त्या ठिकाणी प्रयत्न जरूर केला होता परंतु झेल सुटला गेलाय. शेवटच्या क्षणाला जम घेतली होती जरूर. अशा प्रकारच्या झेल कठीण असतात, परंतु कव्हरचा क्षेत्ररक्षक आय थिंक कर्णधार आहेत, स्वतः कॅप्टन आहेत वेले संघाचे. त्या ठिकाणी प्रयत्न करताना जरूर दिसले परंतु झेल सुटला गेला होता आणि एक सिंगल त्या दरम्यान कंप्लीट केली गेली होती. निश्चितच पॉईंट जर क्षेत्र म्हटलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर पॉईंट कव्हर या क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वाचे खेळाडू हे सज्ज असतात, कारण तिथे अगदी वेगाने बॉल येत असतो. यावेळी पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन कडे सरसावतो. हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आणि किती कर्णधाराने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय जो घेतला होता तो आतापर्यंत कुठेतरी योग्य ठरत असताना, कारण दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून चांगली सुरुवात पाहायला मिळते. कारण मोहनने सुद्धा चौकाराने खातो गड आणि त्यानंतर नंदकिशोर सुद्धा आपला स्वतःचा अकाउंट चौकाराचं ओपन करतो. या आणि धावसंख्या आपण पाहू शकता. पहिल्याचा षटकाचा खेळ चालू असताना बिनबाद 9 धावा. आणि आपण वेले संघाला सुद्धा समीर विसरून या पहिल्या मॅचमध्ये खूपच छान धावांचं स्कोर मात्र या संघाने उभा केला होता. जवळपास 80पेक्षा अधिक धावा जोडल्या होत्या गोवे संघाच्या अगेन्स्ट. तर मात्र या संघाकडे मात्र प्रमुख फलंदाज आहेत, परंतु त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मात्र मोठी धावसंख्या उभी करावं लागेल आणि तोच प्रयत्न आहे नंदकिशोरच्या बॅटमधून. हा बाहुबली षटकार आपण पाहतोय मिडविकेटच्या पलीकडे जाणारा. बाहुबली फलंदाज इथे मात्र आता बाहुबली षटकार सादर करताना दिसलाय. काय सुरुवात केली साजनच्या षटकामध्ये. भरपूर स्ट्रोक आपल्याला क्लासिकल क्रिकेट पाहायला मिळाला. मध्ये मध्ये ताकदीचा वापर देखील आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच अतिशय चांगलं क्रिकेट, म्हणजे उच्च कोटीचं उच्च दर्जाचं क्रिकेट इथे मात्र फलंदाजी करत असताना सापे संघ दाखवतोय. हो नक्कीच, कारण आपण पाहिलं की 10पेक्षा अधिक धावा पात्र आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 15 धावा. नक्कीच नंदकिशोर अशाच फटक्यांसाठी मात्र जाणला जातो या, आणि त्याला सुद्धा माहिती की ही खूप महत्त्वाची मॅच आहे आमच्या संघासाठी आणि मात्र या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स करणं फार गरजेचं आहे. आणि तशाच प्रकारचा खेळ आतापर्यंत त्यांनी प्रस्थापित केलेला आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, अजून एक दमदार फटका मिडविकेटच्या बाहेर निघून जाईल. बॅक टू बॅक दुसरा बिगिट नंदकिशोरच्या बॅटमधून निघतोय हा षटकार. या ठिकाणी आपण अक्षरशः षटकारांची आतषबाजी बघतोय. मागच्या मॅचमध्ये देखील पोगाव संघाच्या फलंदाजांनी भरपूर षटकार सादर केले. त्यानंतर त्या धावांचा पाठलाग करत असताना
वाशिरी संघाच्या फलंदाजाने भरपूर षटकार सादर केले. सकाळी कुठेतरी वाटत होतं की आता मात्र बॉल चेंज केलेत, तर थोडंसं गोलंदाजांसाठी एक चांगलं घडताना दिसेल या मैदानाच्या आतमध्ये. परंतु दुपारचं सत्र जसजसं चालू झालं तिथपासनं मात्र पुन्हा एकदा ही नंदनवन ठरणारी खेळपट्टी मात्र फलंदाजांना साथ देताना आपल्याला पाहायला मिळाली. नाही ज्याप्रमाणे सूर्य देवतात आपले त्याचप्रमाणे सर्व संघाचे फलंदाज मात्र तावून इथे मात्र फलंदाजी करतायत. गोलंदाजांवर मात्र मोठमोठे प्रहार पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पहा अतिशय वेगवान चेंडूची फेकी पाहायला मिळते आणि बॅटला किस करून चेंडू मात्र निघून जातो. या एस्टांच्या पाठीमागे चांगला झेल इथे मात्र समाप्त केला आहे विकेट किपरने आणि मात्र एसके स्पोर्ट्सचा आपले संघ पाहिले तर रणनीतीमध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळाले. कारण पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर वेले संघासाठी अक्षय पाटीलने पहिले षटक हाताळलं होतं आणि तो षटक खूपच मागणं पाहिलं. आपण 31 धावा त्याने खर्च केले. तर साजनने शेवटचं षटक हाताळलं आणि या मॅचचा आपण जर विचार केला तर साजन पहिला षटक इथे मात्र हाताळतो. या म्हणजे पहा प्रत्येक मॅचमध्ये प्रत्येक कॅप्टनची एक वेगवेगळी रणनीती असते. या आणि या पहिल्या षटकामध्ये साजन गोलंदाजी करतात. त्यांनी विकेट्स नक्कीच प्राप्त केलं आहे, परंतु धावासुद्धा मात्र त्यांनी खर्च केल्या, त्या म्हणजे 21 धावा. भरपूर एक्सपेन्सिव्ह ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. निश्चित पॉवर प्ले जरूर होतं, पण पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेतला, परंतु महत्त्वपूर्ण गडी देखील बाद केलाय हे विसरून चालणार नाही. कारण नंदकिशोर थोडासा घातक आपल्याला दिसत होता मैदानाच्या आतमध्ये आणि त्याला देखील शांत ठेवलं आपल्या शेवटच्या बॉलवरती. हा कुठेतरी मी म्हणेल एक प्लस पॉईंट असणार आहे येणाऱ्या 3 गोलंदाजांसाठी. परंतु समीर मी एवढंच म्हणेन की 3 ते 4 षटकाचे ज्यावेळी सामने असतात आणि एखाद्या फलंदाच्या बॅटमध्ये जर 10-15 धावा जर सुद्धा आपण जर पाहिल्या तर एक चांगला योगदान त्याचं म्हणू शकतो. आणि तो कार्य इथे मात्र नंदकिशोरने बजावलं आपल्या संघासाठी. कारण सुरुवात त्याने चांगली करून दिलेली आहे आणि सुरुवात जर आपण पुढे सुद्धा जर अशाच प्रकारची पाहायची असेल तर सापेक्ष संघामध्ये तशा प्रकारचे फलंदाज आहेत. त्यामध्ये ऋषिकेश पाटील असेल, आकाश असेल, दीपेश असेल, म्हणजे नक्कीच इथे चांगली पायापट्टी रचलेली आहे. परंतु इथे उंच इमारत बांधायची असेल तर मात्र तुम्हाला सातत्य टिकून ठेवावं लागेल येणाऱ्या 3 षटकांमध्ये. गोलंदाज बॉबीचा वापर केला जाईल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ना पहिलाच बॉल ओव्हर पिच झाला. या ठिकाणी पाहायचा आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय, पाहतच राहिला बॉलकडे, चेंडूला फेकलाय सीमेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता, ओरपीच चेंडू होता आणि काय जबरदस्त इथे मात्र मिडलिंग केलं आहे मोहन साल्वीने. खूपच छान फटकेबाजी. मिडविकेटला मात्र खेळाडू सज्ज होते, परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन मात्र निघून गेला हा चेंडू 6 धावांसाठी. आणि एखादा मोठा फटकाला तर मात्र नक्कीच खेळाडू कक्षामध्ये थोडंसं आपल्याला आनंदाचं वातावरण पाहायला मिळतोय. तर बॉबीचं स्वागत केलं षटकाराने. धावसंख्या पुढे जाईल 27, लॉस ऑफ 1 विकेट एसके स्पोर्ट्स सापे संघ. या ठिकाणी पावलांचा वापर आणि यस एज लागली आहे आणि या ठिकाणी मोहनला सुद्धा मात्र माघारी परतावं लागेल. पहिली विकेट इथे मात्र बॉबी प्राप्त करतोय आणि सापे संघाला हा दुसरा झटका. या ठिकाणी बाद झाले दोन्ही. आपण पाहिलं तर फलंदाज कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये बाद झाले. फलकावरती जर आपण पाहिलं तर 27 धावा लागल्यात आतापर्यंत. जर विचार केला तर अतिशय चांगली बॅटिंग. 27 धावांमध्ये 3 षटकार आणि 2 चौकार, म्हणजे टोटली जवळजवळ ज्या स्कोअर आहेत त्या बाउंड्रीजच्या मदतीने पूर्ण केल्यात. या इथे बॅटिंग करत असताना एसके सापे संघाच्या फलंदाजाने न्यू बॅट्समन इन नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती दत्ता सुतार होतोय फलंदाजी करण्यासाठी, जो की सलामी लावला होता पहिल्या मॅचमध्ये, परंतु थोडीशी स्ट्रॅटेजी चेंज केली. की दत्ता सुतार या मॅचमध्ये सुद्धा इन आहेत, म्हणजे कुठेतरी चांगली बाब आहे एसके स्पोर्ट्स सापे संघासाठी. तर 4थ्या क्रमांकावर मात्र खेळण्यासाठी आलाय, कारण 2 गडी इथे मात्र गमावले. कारण जी सलामी जोडी आली होती ही जोडी मात्र माघारी परतली. बॉबी पुन्हा एकदा इथे मात्र पहा क्रॉस बटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खूपच वेगवान होता, नक्कीच स्वतःवर थोडीशी निराश आहेत दत्ता. आणि आता मात्र ऋषिकेश पाटील काहीतरी कान मंत्र देत असताना धावसंख्या आपण पाहू शकता स्थिर आहे. कारण पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर बॉबी कमबॅक करतोय, कारण त्यानंतर त्यांनी विकेट्स प्राप्त केली आणि मात्र आता डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच चोरबा स्पोर्ट वाशेरी विरुद्ध धनेश 11 कुकसे. दोन्ही संघाच्या कॅप्टनने नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे.
बॉबी वन्स अगेन राऊंड द विकेट ना शॉट ऑफ लेंथ आहे या ठिकाणी पॉईंटचा क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पोहोचू शकलेला नाहीये त्या ठिकाणी जरूर पोहोचला असता तर ती झेल आपल्याला पाहायला मिळाली असते आणि एक चांगली झेल म्हणून त्याची गणना झाली असती या स्पर्धेमधील तर धावसंख्या 100 मदतीने पुढे सरकेल फलकावरती 28 तर नेक्स्ट मॅच चेरोबा स्पोर्ट वाशिरे विपक्ष धनेश 11 कुकसे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल ही देखील भरपूर चांगली मॅच निश्चितच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे हो नक्कीच आणि ज्यावेळी या दोन संघामध्ये सामने होत असतात त्यावेळी मात्र तो सामना जबरदस्त रंगत निर्माण करतोय परंतु या ठिकाणी काय जबरदस्त फटका पाहायला मिळतो या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा आणि आता मात्र पाहूया हा चौकार आहे की षटकार आहे आणि आता मात्र पंच इशारा देत आहेत की हा षटकार एक सोडून जाणारा बॉल आहे म्हणजे हेच सांगतायत व्हाईट बॉल थोडंसं पेस काढण्याचा प्रयत्न केला पहिला बॉल आपण पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेंथ होता फोर्सिंग स्ट्रोक पाहायला मिळाला ऑन दी ऑफ खेळले गेले होते ऋषिकेश त्यानंतर थोडासा पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून बॉल वरती बॅकलिफ्ट वर करता येणार नाही परंतु लाईन इथे चुकीच्या हातात आला दिसले बॉबी हो नक्कीच कारण याचं कारण की अगोदर षटकार पाहिल्याने त्याच कारणाने मात्र कुठे लाईनमध्ये चुकीची लेंथ आपण पाहिली आणि इथे मात्र पहा ऑन साईडला पुल करायचं होतं परंतु चेंडू निघून जातो या लॉंग ऑनच्या दिशेने मात्र कार्पेटच्या सहाने सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल आणि सिंगल धावेवरच मात्र समाधानी इथे मात्र दोन्ही फलंदाजांना मात्र मानावं लागणार आहे तर 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे एकूण धावसंख्या आपण पाहू शकता धावसंख्या 2 बाद 36 खूपच छान स्कोरिंग या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मी नक्कीच आभार व्यक्त करेन भावेश केलेचं आणि त्यानंतर निखिलसुद्धा खूपच छान इथे मात्र स्कोरिंग सादर करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा साजनने खर्च केल्या आणि या षटकाचा विचार केला तर बॉबीने 1 विकेट्स नक्कीच प्राप्त केला परंतु 15 धावा आपल्या स्पेलमध्ये त्यांनी खर्च केल्या संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 36 झाले पहिल्या षटकामध्ये 21 दुसऱ्यामध्ये 15 आल्यात परंतु इथनं आता चांगली कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल का कारण कमबॅकची गरज आहे 2 षटकानंतर 36 धावा झाल्यात आणि ह्याच सरासरीने जर धावगती चालू राहिली तर निश्चितच 70चा आकडा हा निश्चितच स्पर्श करू शकते बॅटिंग करत असताना सापे संघ हो नक्कीच परंतु एक पहिला पॉईंट असेल की या ठिकाणी या 50 धावाचा टप्पा नक्कीच पूर्ण करण्याचा असेल सापेस संघाचा आणि त्याच उद्दिष्टाने पाहतो की पहिला चेंडू फुलटॉस पाहिला नक्कीच ऑन साईडला या ठिकाणी मात्र पिक केला ऋषिकेशने परंतु टायमिंग कुठे चुकीचं पाहायला मिळालं बॅटच्या कदाचित खालच्या बाजूला मात्र ठिकाणी अर्थात टोला मात्र चेंडू स्पर्श झाला असावा त्याचमुळे टायमिंग साधलं नाही आणि मात्र एकच धाव इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केली गोलंदाज अक्षय मुकादम इथे मात्र पहा फटका मिस टाइम आहे चेंडू हवेत परंतु झेल होण्याची संभावना पाहायला मिळत नाही एकदा पूर्ण केली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका निर्माण होऊ शकला असता परंतु इथे मात्र एष्टी रक्षकांना चूक पाहायला मिळते या समीर मित्र म्हणेन की कॅप्टनकडनं थोडीशी चूक मित्र म्हणेन कारण ज्या मॅचमध्ये आकाश शास्त्रीने तब्बल 44 धाबा जोडल्या होत्या त्या फलंदाजाला 4थ्या क्रमांकावर येणं गरजेचं होतं परंतु दत्ताला प्रमोट केलं आणि त्याचमुळे पाहतो की धावांचा जो वेग होता तो आता मात्र कुठेतरी आपल्याला कमी पाहायला मिळतोय नाही निश्चितच 44 धावा ज्याने इंडिव्हिज्युअली बनवल्या होत्या कुठेतरी वाटलं होतं की ती सलामीला किंवा वन डाऊन पहिल्या ते दुसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळेल तो फलंदाज परंतु अजूनपर्यंत मैदानामध्ये आलेला नाहीये आणि आता मात्र संधी असेल त्या फलंदाजाला येण्याची निश्चितच कारण फलंदाज बाद होतोय दत्ता सुतार
आणि इथे मात्र एक धाव पूर्ण केली. विराज होते त्या ठिकाणी. निश्चितच एक आगळी वेगळी ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते, शैली पाहायला मिळते गोलंदाजाची. आणि त्यामध्ये फलंदाजाला बॉल रीड करणं थोडंसं कठीण झालं आहे. अगदी क्विकर वन टाकतात, वेगाने हात फिरवतात आणि त्यामुळेच फलंदाज थोडेसे मी म्हणेल चाचपळताना दिसतात मैदानाच्या आतमध्ये. यावेळी शॉट ऑफ लेन तिथे पीक केलंय, बॉलला रीड देखील केलंय आणि जाईल चेंडू सीमेच्या बाहेर. ऋषिकेशच्या बॅटमधनं हा धमाका ब्लास्ट पाहायला मिळाला. षटकार. चा विचार केला तर नक्कीच समीर कुठेतरी आपण पाकिस्तानचा सोहेल तन्वीर अशा पद्धतीने मात्र गोलंदाजी हाताळत असतो आणि त्याच प्रकारची त्याची आपल्याला गोलंदाजी ॲक्शन आपण पाहतोय. अगदी दोन्ही हात आपण पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी तन्वीर सारख्याच प्रकारचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे कधी कधी असा असतो की एखादा खेळाडू मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटला खेळाडूला मात्र फॉलो करत असतो. भरपूर गोलंदाज आज आपण बुमराच्या स्टाईलमध्ये देखील गोलंदाजी करताना एका गोलंदाजाला पाहिलं होतं. या इथे काय घडलंय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर केला होता, फलंदाज बीट झाले होते. दोन दोन वेळा मी म्हणेल ऋषिकेश बचावलाय त्या ठिकाणी. तर संघाची धावसंख्या तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 46 धावा धावफलकावरती इथे लागल्यात. चिरबॉस्फोट वाशिरे संघाचे कॅप्टन महेंद्र मागे, त्याचबरोबर धनेश 11 कुकसे संघाचे कर्णधार अक्षय. आपण या टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये. तर नक्कीच हे षटक फार चांगलं पाहून पाहिलं, कारण अक्षय मुकादमने एक विकेट सुद्धा प्राप्त केला आणि फक्त 10 धावा इथे मात्र त्याने खर्च केल्या. आपण पाहू शकता 46 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जुनी एका षटकाचा खेळ पाहणार आहोत. आणि मात्र दोन्ही कॅप्टनने मात्र आमचा आवाज ऐकला आणि मात्र टॉस बॉक्समध्ये मात्र या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. दरम्यान या ठिकाणी बाबुदेव पाडागावचे उत्तेजक सन्माननीय कृष्णाजी म्हात्रे यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे, कारण त्यांच्या माध्यमातून आपण याच ठिकाणी एक मोठी स्पर्धा पाहिली. तर शेवटचा षटक शिल्लक आहे. आपण 6 चेंडूचा खेळ अजूनही पाहणार आहोत या पहिल्या इनिंग्समध्ये. त्यानंतर आपण नक्कीच पुढील सामन्याची नाणेफेकी सुद्धा करणार आहोत. चिरबॉस्फोट वाशिरे विरुद्ध धनेश 11 कुकसे. दोन्ही कॅप्टन चर्चा करत असताना माहिती महेंद्र आणि कॅप्टन कुल अक्षय पाटील. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज निलेशचा वापर केला. मागच्या मॅचचा हिरो, भरपूर चांगली त्यानं बॅटिंग केली होती. एक अष्टपैलू खेळाडू आहे. पहिल्या मॅचचा विचार केला तर त्याने पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं, परंतु या मॅचमध्ये शेवटच्या षटकामध्ये आलाय. टोटली स्ट्रॅटेजी चेंज केले. नाही, निलेश प्रथमतच गोलंदाजी करतोय समीर, कारण अक्षय पाटीलने पहिलं षटक हाताळलं होतं पॉवर प्लेचा. परंतु या ठिकाणी चेंज ऑफ पेस, चेंडू हवेत आहे. क्षेत्रक्षापासून थोडासा चेंडू दूर लँड होतोय. एक धाव पूर्ण केली आणि एके धावावर मात्र समाधानी मानेल का, परंतु पाहूया ओव्हरच्या रूपाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मात्र ती धाव इथे मात्र पूर्ण करत असताना, कारण प्रत्येक धाव ही फार इम्पॉर्टंट आहे. एक धाव तुम्ही नक्कीच महत्त्व जाणून विचारा स्वराज 11 नांदकर संघाला, कारण सामना टाय झाला आणि सेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने मात्र तो संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. निश्चितच एक धाव फार महत्त्वाची आहे. निश्चित आपण पाहू शकता स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आमचे आयोजक अनंत केने, मेन अंपायर उमेश केने अतिशय चांगले. आणि इतक्या उन्हामध्ये राहणं तितकं सोपं काम नसतं आणि बहुतेकदा आपण खेळाडूंना अंपायरशी भांडताना बघतो. त्यावेळी मला खूप राग येतो, कारण आपण 4 षटकांसाठी फक्त उन्हामध्ये जाऊन बघा काय परिस्थिती असते. संपूर्ण दिवस ते आपल्या जीवाची आटापिटा करत असताना चांगले डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतात. आणि निश्चितच त्यांच्याशी वादविवाद ज्यावेळी एखादा खेळाडू घालतो ना, त्यावेळी निश्चितच प्रत्येक गोष्टीचा मला त्यावेळी वाईट वाटत असतो. परंतु यावेळी गोलंदाजाची प्रशंसा करावी तितकी कमी आहे. निलेश 2 धावा पहिल्या बॉलवरती खर्च, दुसरा डॉट आलाय. तिसरा बॉलवरती यॉर्कर लेन हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय व्ही शेप मध्ये. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय, पायचा आहे. धावा किती येतील त्या बॉलवरती? निश्चितच पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. परंतु खूपच छान चेंडूला इथे मात्र या ठिकाणी पिकअप करतोय गोलंदाज निलेश, कारण आतापर्यंत फलंदाजाला मोठे फटके खेळण्यासाठी मात्र तो संधी निर्माण करून देत नाही. आतापर्यंत 3 चेंडू मात्र त्यांनी फेकले, 4 धावा त्यांनी खर्च केल्या. आकाश पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला आहे. उर्दू विकेट गोलंदाज इथे मात्र मार्ग असतो या स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचांना प्रश्न विचारला हाऊस द्याट आणि अगदी कात्रीत पकडलाय फलंदाजाला. पंचांचा बोट आकाशाकडे आणि या ठिकाणी एसके स्पोर्ट्स
फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फुलटॉस चेंडू त्याला मेजबानी भेटली, परंतु फायदा उतरू शकला नाही. डीप स्क्वेअरकडे खेळाडू सज्ज आहे आणि मात्र खूपच छान झेल इथे मात्र समाप्त केला आहे. फलंदाज गौरव आल्या आल्या मात्र माघारी परततोय. हा 5वा झटका सापे संघाला. झाली, परंतु दुसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये मात्र ऋषिकेश इथे बाद होतोय. तर धावसंख्या आपण पाहिली एका धावीच्या मदतीने 51 आणि 4 षटकांमध्ये तब्बल 52 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी गावदी विस्फोट वेले या संघाला. तर टॉस करण्यासाठी आपण जाणार आहोत. तर निश्चित दोन्ही संघाचे संघनायक आमच्या टॉस बॉक्समध्ये जॉईंट आहेत. चेरोबा स्पोर्ट वाशेरे विपक्ष धनेश 11 कुक्षाशी लढत आपण पाहणार आहोत या पुढच्या मॅचमध्ये. आमचे मान्यवर पाहुणे सन्माननीय बापदेव पाडागावचे उद्योजक कृष्णाजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे, कारण तुमच्या शुभ हस्ते आपण या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकी करणार आहोत. तर खूप मोठी मॅच मित्रांनो आपल्या समोर येत आहे. आपल्या विटीला धनेश 11 कुकसे विरुद्ध चेरोबा स्पोर्ट वाशेरे. तर या ठिकाणी टॉस केला जाईल. धनेश 11 कुकसे विपक्ष चेरोबा स्पोर्ट वाशेरे. तर नाणेफेकीचा कौल केला जातोय. दोन संघाचे आपल्यासोबत जॉईंट आहेत. जय बजरंग असा कॉल होता आलाय सीएन. तर टॉस इथे जिंकलाय चेरोबा स्पोर्ट वाशेरे संघाच्या संघनायकाने. कोल्ड्रिंक आपण द्यायचं भांबरे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत झालेले आहे कोल्ड्रिंक या स्पर्धेसाठी. तर निश्चित वेळ फार कमी आपल्याकडे. कुठल्या प्रकारे इंटरव्ह्यू घेतला जाणार, फक्त एक डिसिजन काय असेल ते कळवायचं आहे. 4 षटकांची मॅच आहे. फर्स्ट फील्ड. तर मित्रांनो टॉस या ठिकाणी संपन्न झालाय. नाणेफेकीचा कौल वाशेरे संघाचे संघनायक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारतायत. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद समीर ठाकरे. आणि मात्र या ठिकाणी कुठे लक फॅक्टर पाहायला मिळते या माहिती महेंद्र मागेच्या आज पूर्ण दिवसभरामध्ये, कारण कुठे लकी कॅप्टन ठरतायत, कारण महत्त्वाची मॅच आहे. आणि मात्र टॉस इथे मात्र त्याने प्राप्त केला आहे. चेंडू निवडून घ्यायचे आहेत तर दोन्ही संघाच्या कॅप्टनने, कारण वेळ आमच्याकडे कमी आहे. तर या अक्षय पाटील आपण सुद्धा या चेंडू निवडून घ्या. तर चेरोबा स्पोर्ट वाशेरे वन द टॉस, सिलेक्टेड फील्ड फर्स्ट अगेन्स्ट धनेश 11 कुकसे. तर नक्कीच कुठेतरी मी प्रशंसा करेल गोलंदाजांचं, कारण ज्याप्रमाणे असं वाटलं की 2 षटकामध्ये 36 धावा पाहायला मिळाल्या. असं वाटलं होतं की 60 धावांच्या अधिक धावसंख्या इथे मात्र सापेस संघ उभा राहील, परंतु अक्षय मुकादमने कमबॅक केलं. 10 धावांचा स्पेल त्याने हाताला, 1 विकेट त्याने प्राप्त केली. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये निलेशने फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. आणि त्याच कारणापासून 51 धावांपर्यंतच मात्र एसके स्पोर्ट्स सापेस संघ मजल मारू शकला. आणि मात्र या ठिकाणी टार्गेट आहे 52 धावांचं, आणि या धावांचा मात्र संरक्षण केला जाईल का पाहूया. 24 चेंडू 52 धावांचं टार्गेट आहे. आणि ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर आपल्याला केतन विथ भावेश. केतननं चांगली सुरुवात करून दिली होती मागच्या मॅचमध्ये. पाहायचं या मॅचमध्ये कशा प्रकारे खेळ केतन इथे करताना दिसतोय. तर गोलंदाजी मार्कवरती कपिल मागे येतोय. पॉवर प्लेचं षटक सातत्याने आपण हाताळताना पाहत असतो सापे संघासाठी. फक्त ही मॅच महत्त्वाची आहे. समोर भिवंडी विभागामधील
BCA मधील एक दादा संघ मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज आहे. गावदी विस्फोट वेले 52 धावा तुम्हाला वाचवायचे आहेत 4 षटकांमध्ये. आज नक्कीच दुविधा भूमिकेमध्ये आज आपण शुभमला पाहतोय, कारण आज गावासाठी सुद्धा क्रिकेट खेळतोय आणि मात्र आज त्याच्या बंधूंची हल्दी सुद्धा आहेत, म्हणजे खूप मोठं प्रेशर त्याच्यावर सुद्धा असणार आहे. तरी सुरुवात करतोय या ठिकाणी कपिल आपल्या षटकाला. पहिल्या चेंडू मात्र डॉट पाहायला मिळाला आणि काय जबरदस्ती सुरुवात केली आहे कपिल. आणि सापेस संघाचं सूत्र आहे समीर, ज्याच्यावेळी कपिलचं चांगलं षटक ठरतोय त्यावेळी सापेस संघाचा परफॉर्मन्स द्विगुणित होत असतो. परंतु ज्यावेळी कपिलने जर धाबा जास्त खर्च केला तर मात्र सापेस संघाचा परफॉर्मन्स कुठेतरी कमकुवत आपल्याला पाहायला मिळत असतोय. निश्चितच एक प्रमुख अस्त्र आहे सापेस संघाचा आणि त्या अस्त्राचा वापर इथे कर्णधाराने केला पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा सज्ज होईल राऊंड विकेटने. यावेळेचा बॉल अधिक वेग होता, लाईन चुकीची, स्क्वेअर मारा, पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. अगदी जर आपण पाहिलं तर किंचित एस्टनपासून दूर राहिला होता बॉल आणि लगेचच हे पाहू शकता रिप्लेमध्ये जवळजवळ बचावला गेला. सुदैव काही इंच एस्टनपासून दूर राहिला होता बॉल, पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. आपण त्या धावसंख्येच्या मदतीने श्री गणेशा केला जाईल. नक्कीच अतिरिक्त धाव इथे मात्र पाहायला मिळाली आणि मात्र या ठिकाणी पाहिजे यॉर्कर लेन डिलिव्हरी. काय जबरदस्त चेंडूंची फिकी हाताळणी करतो या कपिल मागे. नाव आडनाव आहे मागे, परंतु नक्कीच आपल्या संघाला कुठेतरी पुढे घेऊन जाण्याचं कार्य करताना आपण पाहतोय. येस निश्चितच. आणि निश्चित समीकरणचे सूत्र आहे की ज्यावेळी कपिल मागे चालतो त्यावेळी मात्र त्यांचा संघ पुढे जाता नसताना दिसतो. आणि मी म्हणेल इथपर्यंत कपिल मागे सध्या तरी भरपूर चांगली गोलंदाजी करत असताना यावेळी व्ही शेपमध्ये खेळले गेले चेंडू लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. एकच धाव मिळेल, धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाईल फलकावरती. 3 धावा, अतिशय चांगलं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक फक्त सीमेरेषे लगत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर फलंदाजांना शांत ठेवलाय तर खूप चांगली गोलंदाजी मी म्हणेल या ठिकाणी. तर कपिल पुन्हा एकदा राऊंड द विकेटने. इथे मात्र ओव्हरपिच चेंडू लॉफ्टेड फटका, काय जबरदस्त टायमिंग, चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग हिट, षटकार. त्याची लेंथ टाकतोय आणि लगेचच थोडंसं बॅक आपल्याला पाहायला मिळाला. लेंथमध्ये थोडंसं मागे टाकण्याचा प्रयत्न केला आणि लगेच फलंदाज त्या ठिकाणी सज्ज होतो. ओव्हरपिचसाठी वेट करत होता आणि ओव्हरपिच मिळाला आणि लगेच चेंडूला 6 धावांसाठी षटकार ठोकला. धावसंख्या 6च्या मदतीने पुढे जाईल फलकावरती 9 धावा. नक्कीच केतनने पहिल्या मॅचमध्ये सुद्धा पाहिले तर 7 चेंडूमध्ये 16 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं होतं आणि तशाच प्रकारे खेळ या मॅचमध्ये मात्र सुद्धा तो साकारतो. या पाप फुलरलँड डिलिव्हरी अगदी या चेंडूला मात्र दिशा दिली. खूपच छान क्षेत्ररक्षण शॉट मिडविकेटच्या दिशेने खेळाडू सज्ज होते. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर दीपेश होते, स्वतः कॅप्टन आहेत आणि मात्र सिंगल धाव इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करते या बिनबाद 10 धावा. निश्चितच अंदाज आपणा असं म्हटलं जातं. कपिल मागे ज्यावेळी गोलंदाजी करतोय त्यावेळी ज्यावेळी चांगला यॉर्कर लेन स्टंपवरती मारण्याचा प्रयत्न करतोय, गेला बग हा शब्द नेहमी त्याच्या मुखातून येत असतो आणि यावेळी मात्र कॉटन बॉलची शक्यता आहे. यस, फर्स्ट विकेट इज गॉन. बॅट्समन भावेश बॅक टू द डगआउट. कारण मी या संघाला अगदी जवळून पाहिलेला आहे समीर. कारण या संघाचं वीक पॉईंट काय आहे, स्ट्रॉंग झोन काय आहे, सर्वच गोष्टी मला ठाऊक आहेत आणि मी नेहमीच म्हणतो की कपिल हा प्रमुख त्यांचा शस्त्र आहे. जर कपिलने चांगली गोड सुरुवात केली तर मात्र सापेस संघाचा परफॉर्मन्स मी पाहिलेला आहे की खूपच छान मिळत असतो या. आणि ती सुरुवातीची जी आवश्यकता होती सापेस संघाला ती सुरुवात मात्र कपिलने आपल्या संघाला दिलेली आहे. फक्त 10 धावा खर्च केल्या, एक गडी बाद केला आणि मात्र समीकरण असेल आता मात्र 18 चेंडूंमध्ये विजयासाठी तब्बल 42 धावा इथून जोडायच्या आहेत.
निश्चितच थोडीशी सरासरी आता मात्र वाढताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण येणारे 3 षटकं 42 धावेची गरज, 14 धावा तुम्हाला प्रत्येक षटकामागे बनवाव्या लागतील. टेनिस क्रिकेट म्हटलं तर 14ची सरासरी इतकी काही मोठी नसते, पण तो क्रिकेटचा खेळ आहे. नवीन फलंदाज विजेंद्र आलाय, भरपूर चांगलं प्रदर्शन त्यांना दाखवलं होतं. एक स्पर्धा निश्चित मी उल्लेख केला होता, अंजूरच्या मैदानावरती रंगली होती. खूप धावा वैयक्तिक त्यांना बनवल्या होत्या आणि त्या विजेंद्रच्या जोरावरती त्या संघानं त्या ठिकाणी अंतिम विजेतेपद देखील पटकावलं होतं. परंतु ही मॅच वेगळी आहे, ही स्पर्धा वेगळी आहे, हा दिवस वेगळा आहे आणि समोर संघ वेगळा आहे आणि तुम्ही सिनियर गटामध्ये खेळताय, तर निश्चितच कठीण परिस्थितीत जरूर असणार आहे. येणारे 3 षटकं 42ची आवश्यकता आहे. गोलंदाजी करण्यासाठी पाहायचं कोणता गोलंदाज यूज केला जाईल या इथे. थोडंसं मी म्हणेल आता प्रेशर बिल्डअप झालं वेले संघावरती, तर आता मात्र तुमच्याकडे असलेलं प्रमुख अस्त्र इथनं वापरून अजून प्रेशर कसा बिल्ड होईल याच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हो नक्कीच परंतु आपण जर 14ची सरासरी पाहिली तर माझं मत नक्कीच व्यक्त करेन की खूप छान इथे मात्र तुम्हाला या ठिकाणी चांगली सरासरी पाहायला मिळते. या लेदर क्रिकेट पाहिले तर नक्कीच 10 धावा ज्यावेळी असतात त्यावेळी चांगली धावा मानत असतो आपण. निश्चितच परंतु टेनिस क्रिकेट आहे, टेनिस क्रिकेटमध्ये गोलंदाजांसाठी खूप कमी काय शिल्लक असतं. सर्व काही असतं ते फलंदाजांच्या बाजूनेच आपण पॉझिटिव्हली होताना बघत असतो. खूप कमी गोलंदाज असतात टेनिस क्रिकेटमध्ये. बघा वेळ थोडीशी कमी घ्या सापे संघ, बघा तुम्हाला इथनं आम्ही वॉर्न करतोय प्लीज, कारण तुम्ही देखील एक आयोजक आहात, तुमच्या देखील भरपूर स्पर्धा होतात, तर प्लीज आमच्या आयोजन कमिटीला तुम्ही थोडंसं वेळेबद्दल सहकार्य करा. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवरती, पहिलाच बॉल ओव्हर पिच झालाय, मिस टायमिंग फटका, एक्स्ट्रा कव्हरला झेल जज केली जाते. ऋषिकेशच्या माध्यमातून झेल सुटली आहे त्या ठिकाणी. केतनची कॅच इथे मात्र सुटली आहे. निश्चितच कॅच सोडले की मॅच सोडले याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल, कारण भरपूर चांगलं प्रदर्शन त्यानं या स्पर्धेमध्ये दाखवलंय. या मॅचमध्ये देखील एक षटकार त्यानं मारलाय, पण सहज सोप्या झेल या ठिकाणी जर तुम्ही ड्रॉप कराल तर निश्चितच तुम्हाला खूप महागात पडणार आहे मॅचमध्ये. हो नक्कीच एक संधी धावून आली होती या ठिकाणी, परंतु त्या संधीचं मात्र सोनं करता आलं नाही. झेल ड्रॉप झाला, जीवनदान मिळालं फलंदाजाला आता पाहिलं केतनला, कारण केतना नक्कीच कुठेतरी मागणं ठरू शकतो या. परंतु आता मात्र एक रणनीती पाहायला मिळते की लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन आहे केलपट्टीवर, आणि आता मात्र पाहिलं तर कुठेतरी चेंजेस फील्ड आपण पाहतोय. पहिल्याच चेंडूवर नंदकिशोर मात्र विकेट टेकिंग चेंडू मात्र फेकी केली होती. हेच तर क्रिकेट आहे, कधी कधी सोपं ड्रॉप होतोय तर कधी कधी कठीण झेल क्षेत्ररक्षक टिपत असतात. कधी कधी एक चांगल्या चेंडूवर षटकार पाहतो तर कधी कधी खराब चेंडूवर विकेट्स बाद होत असतात, आणि हे दृश्य आपण वारंवार या क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमीच पाहतो. या वेळ कमी खर्च करा, खेळ सुरू ठेवा. नंदकिशोर पुन्हा एकदा इथे मात्र पहा खराब लेंथ आहे, आणि काय जबरदस्त फटका अगदी आमच्या व्यासपीठाच्या डोक्यावर चेंडू निघून जाईल. फलंदाज आहेत त्या ठिकाणी विजेंद्र, आणि विजेंद्र आपल्या अकाउंट मात्र या ठिकाणी ओपन करतो या मोठ्या फटक्याने अर्थात षटकाराने. स्वीपचा अंदाज, बैठक फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी जर पाहिलं तर बॉल फुलटॉस येत होता आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडूला फेकलं होतं. अक्षरशः आमच्या VIP डाईसच्या डोक्यावरनं गेला होता बॉल. सलामी देत असताना धावसंख्या षटकाराच्या मदतीने 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये इथे लागल्या आहेत. तर निश्चितच योगी पाटील, निश्चित ही जी मागची झेल झाली असती तर विजेंद्र इतका फ्री माइंडेड खेळू शकला नसता. म्हणजे क्रिकेटचा खेळ असा आहे, एक एक चुका तुम्हाला भरपूर मागे घेऊन जातात. ती झेल झाली असती तर हा षटकार कदाचित आपल्याला पाहायला मिळाला नसता. हेच तर क्रिकेट आहे, जर तरला मात्र काही महत्व नाही, जे घडतंय ते आपल्या सर्वांचं मात्र पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. विजेंद्रच्या बॅटमध्ये परंतु डीप मध्ये खेळाडू सज्ज आहेत. गौरव आणि गौरवशाली झेल इथे मात्र समाप्त केली आहे, आणि मात्र विजेंद्रला आता माघारी परतावं लागेल. फलंदाज
इथे देखील 1 ते 2 झेल ड्रॉप होताना दिसल्या. काही चांगले झेल देखील पाहिल्या. वेले संघाच्या क्षेत्ररक्षकांनी देखील 2 झेल ड्रॉप केल्या होत्या. म्हणजे भरपूर क्षेत्ररक्षण खराब झालंय. म्हणजे एकंदरीत फलंदाज आणि गोलंदाज चांगली कामगिरी करतायत, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ कोणत्याच संघाला मी म्हणेल चांगली अजूनपर्यंत तरी लाभलेली नाहीये. हो नक्कीचा. आणि परंतु या ठिकाणी गौरवचं मी कौतुक करीन. एक क्षण असं वाटलं की मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे मात्र निघून जाईल, परंतु स्थिरपणाने मात्र डीप मिडविकेटला मात्र ते उभे राहिले, स्थिर उभे राहिले आणि शेवटच्या मोमेंटपर्यंत चेंडूवर त्यांनी मात्र लक्ष केंद्रित केलं आणि काय झेल त्यांनी मात्र संपादन केलेलं आहे. नवीन फलंदाज निलेश ज्याने पहिल्या मॅचमध्ये तब्बल 24 धावांची खेळी आपल्या संघासाठी साकारली होती, परंतु नंदकिशोर काय जबरदस्त या ठिकाणी कमबॅक केला आहे. षटकार आल्यानंतर मात्र विकेट्स प्राप्त केली. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा यॉर्कर लेन डिलिव्हरी, काय जबरदस्त चेंडूची फेकी, स्वतः गोलंदाज मात्र जाऊन फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ही धाव अतिशय वेगाने मात्र फलंदाजाने पूर्ण केलेली आहे आणि धावसंख्या पाहिली तर एका धावेने पुढे जाईल. 2 गडी बाद 18 धावा टार्गेट आहे 52 धावांचं. मस्सल गोलंदाजी पाहायला मिळते. खांद्याच्या जोराने अगदी वेगाने बॉल टाकण्याचा प्रयत्न केला जातोय बाहुबलीच्या माध्यमातून आणि त्यामध्ये सक्सेसफुल देखील मिळाले. एक षटकार जरूर लागला, परंतु विकेट एक अतिशय महत्त्वपूर्ण त्याने मिळवली विजेंद्रची. नवीन फलंदाज जो निलेश आले फलंदाजी करण्यासाठी, मागच्या मॅचचा हिरो, भरपूर चांगली फलंदाजी त्यांना दाखवली होती पहिल्या सामन्यामध्ये, परंतु ही मॅच वेगळी आहे. आता मात्र थोडीशी कठीण परिस्थिती देखील आहे, थोडासा दबाव जरूर असणार आहे फलंदाजांवरती. यावेळी पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा बॉल फक्त फ्लिकच्या अंदाजाने त्या ठिकाणी ऑनसाईडला तटवलं होतं. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये, आता थोडंसं क्षेत्ररक्षण चांगलं होताना दिसतंय मागील 2 ते 3 बॉलपासनं. आणि की वारंवार मात्र यॉर्कर लेन डिलिव्हरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या नंदकिशोरच्या माध्यमातून. काय जबरदस्त चेंडूची फेकी आपण पाहतो या दुसऱ्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गसूत्र चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, परंतु चुकीचं क्षेत्ररक्षण कॅप्टन दीपेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमेरेषेच्या पलीकडे एका टप्प्याने. क्षेत्ररक्षण महत्त्वाचा दुवा मानला जातोय, महत्त्वाचा डिपार्टमेंट असतं, पार्ट असतो क्रिकेटच्या खेळामधील. त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायला हवं. तर या ठिकाणी धावसंख्या आपण पाहतोय चौकाराच्या मदतीने पुढे जाईल 23 वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये कपिलनं 10 धावा खर्च करत असताना एक गडी मिळवला. नंदकिशोरनं देखील एक गडी बाद जरूर केला, परंतु 13 धावा इथनं खर्च केल्यात. जी सरासरी हवी होती, ज्यावेळी 3 षटकांचा खेळ शिल्लक होता त्यावेळी 42ची गरज होती, 14ची सरासरी इथे राखायची होती, परंतु एक धाव इथं मात्र शॉर्ट राहिला गावदेवी स्पोर्ट वेले संघ. आता मात्र येणारे 12 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 29 धावांची गरज असेल. 29 रन्स टू विन इन 12 बॉल्स. शेवटचे अंतिम 12 चेंडू 29 धावांची गरज आहे. हा षटक अतिशय महत्त्वाचा असेल. इथनं मात्र कोणता गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी येईल हे पाहणं गरजेचं आहे. तर ऋषिकेशचा वापर केला जातोय, कारण ह्या षटकापासून आपल्याला समजणार आहे की शेवटच्या षटकामध्ये आपल्याला किती आव्हान शेष राहील ते जिंकण्यासाठी गावदेवी स्पोर्ट वेले संघाच्या बाजूनं. तर निश्चितच फलंदाजी करण्यासाठी निलेश आलाय. निलेश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये, आणि केतनची झेल सोडली होती योगी पाटील, आणि ती झेल सोडल्यानंतर मात्र चांगलं प्रदर्शन, चांगली भागीदारी बिल्डअप होताना, म्हणजे दोन्ही प्रकारचा क्रिकेट इथे खेळत असताना केतन. हो नक्कीच. ज्यावेळी मोठ्या फटक्यांची आवश्यकता असते त्यावेळी मात्र त्याच्या बॅटपदावर मोठे फटके पाहिले आणि त्यानंतर सिंगल डबल सुद्धा धावसंख्या त्याच्या बॅटमध्ये पाहायला आपल्याला एक जबरदस्त सेन्सिबल क्रिकेटर सुद्धा आपण त्याच्याकडे आपण पाहिलेला आहे. परंतु आता 12 चेंडू शिल्लक आहे, 29 धावा जोडायच्या आहेत. जवळपास 14.50ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते या. आणि ऋषिकेश पाटील इथे मात्र षटकाला सुरुवात करतोय. का जबरदस्त पंचा फटका पॉइंटला बीट केलाय आणि मात्र चेंडू निघून जाईल डीप पॉइंटच्या दिशेने. हा येतोय दमदार चौकार. प्लीज आपण बाउंड्री लाईनवरती थोडंसं उभं राहा. कुठल्याही प्रकारे आमच्या अंपायर्सला देखील व्यत्यय येणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आपण.
सफेद संघासाठी मी एवढंच म्हणेन या ठिकाणी की तुम्ही जर अशा प्रकारची जर चेंडूची फेकी केली तर मात्र नक्कीच कुठेतरी हा सामना तुमच्यापासून मात्र दूर जाऊ शकतोय. 12 चेंडू 29 धावांचं समीकरण होतं पहिल्या चेंडूवर. इथे मात्र नक्कीच चौकार प्राप्त केला फलंदाजाने. आज भी हरी हुई बाजी खेलना पसंद है हमें क्योंकि हम तकदीर से ज़्यादा खुद पर भरोसा करते. नक्कीच ऋषिकेशला आता मात्र स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल की माझ्याकडं एक चांगली गोलंदाजी इथे मात्र होणं गरजेचं आहे. आपल्या संघाला सामना जिंकून द्यायचा असेल तर आणि त्याच कॉन्फिडन्सने तुम्हाला मात्र या ठिकाणी पुढील चेंडूंची मात्र फेकी करावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर नवीन आलेला फलंदाज निलेश हा पहिल्या मॅचमध्ये खूपच चांगली फलंदाजी त्याच्याकडे पाहायला मिळाली. परंतु या ठिकाणी डेप कव्हरला खेळाडू सज्ज आहेत गौरव आणि या मॅचमधील दुसरा झेल इथे मात्र समाप्त करतो. या काय जबरदस्त कमबॅक फलंदाज बाद. शॉर्ट ऑफ लेन टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तुमच्याकडे जर वेग नाहीये, पेस नाहीये, तर तुम्ही या लेनची गोलंदाजी करू शकत नाही. कारण अगदी फलंदाज जर पाहिलं तर चेंडूची अक्षरशः वाट बघत असतो आणि नंतर त्या चेंडूला खेळत असतो. जर तुमच्याकडे वेग असेल तर तुम्ही या लेनची गोलंदाजी करू शकता, परंतु तुमच्याकडे पेस नाहीये, तुम्ही जर स्लोअर आर्म गोलंदाजी करता तर निश्चित तुम्हाला पुढे टाकणं गरजेचं आहे. चुकीचा बॉल होता, परंतु या इथे नशिबाची साथ थोडीशी लाभली आणि निश्चितच गौरवचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण सूर्याची किरण डोळ्यावरती येत होती तर देखील एक चांगला झेल तिथे स्वीकारताना आपण पाहिलं. हो नक्कीच फलंदाज आपण विचारतो नक्कीच पॉईंटच्या दिशेने फटका खेळायचा होता, परंतु चेंडू गेला डीप कव्हरला आणि इथे मात्र पहा बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झालाय तरी सुद्धा आपण पाहतोय की टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक होते मिड विकेटला, परंतु पाहतच राहिले मस्तकाला दस्तक देऊन मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. हा येतोय षटकार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका होऊ शकतो त्या ठिकाणी. ओव्हर थ्रो झालाय आणि हे पहा नशीब या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट वेले संघाची साथ देत असताना धावा मिळतील ओव्हर थ्रोच्या. एक फनी मोमेंट नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहिला, परंतु हा डबल फनी मोमेंट आहे. इथे मात्र काही खराब क्षेत्रक्षण पाहतोय पण ज्या चेंडूवर एखादी किंवा दुसरी धाव पाहायला मिळते त्या चेंडूवर तब्बल 6 धावा इथे मात्र सापेस संघाने खर्च केले आणि आता मात्र आपल्याला तालमेल बिघडताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एसके स्पोर्ट सापेस संघाचं समीकरण आपण जर पाहिलं तर या अगोदर 19 धाब्यांची आवश्यकता होती, 9 चेंडू शिल्लक होते आणि आता मात्र समीकरण पाहिलं तर कुठेतरी गावदेवी वेले संघासाठी सोपं पाहायला मिळतोय कारण 8 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र विजयासाठी 13 धाब्यांची गरज ही पैकी झाली नसती तर 4 धावा अजूनही तुम्ही वाचू शकल्या असत्या. बॅकअप चांगला आला असता तर मात्र तुमचे धावा तुम्ही अजूनही चांगल्या वाचू शकल्या असत्या. परंतु हे सर्वच गोष्टी फक्त आपण विश्लेषण करू शकतो या, परंतु वर्तमान काळामध्ये आपण जर पाहिलं तर चुकीची फेकी आणि त्याच कारणे 6 धावा स्कोअर कार्डमध्ये आपण ॲड केल्या. तर मात्र 13 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये, कारण संघाचं धावफलक इथे झालंय आपण पाहिलं तर 39 रन्स. 39 धावा फलकावरती लागल्यात. 8 चेंडू 13ची गरज आहे. केतन सामोरं जाईल आणि अजून एक धमाकेदार फटका पाहायला मिळतोय केतनच्या बॅटमधनं. स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं जाईल. 6 धावेसाठी षटकार. जबरदस्त इथे मात्र आपल्याला हे फलंदाजी पाहायला मिळते. या पहा या अगोदर आपण ओरतोच्या रूपाने मात्र 6 धावा नक्कीच पाहिल्या, परंतु या ठिकाणी सिक्सर हॅट्रिक पाहायला मिळाली नाही. परंतु या ठिकाणी आपल्याला 3 षटकार अर्थात 666 आपल्याला कार्डवर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, ज्या फलंदाजाला नक्कीच कुठेतरी लय सापडलेले आहे आणि त्याच लय आणि
सुरामध्ये मात्र फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. काय जबरदस्त यटकेमाने फलंदाजी साकारतोय. चेंडूला फेकून देतोय आउट ऑफ द पार्क. हा येतोय दुसरा लगातारचा हा. आणि एका धावेची गरज. तब्बल आपण जर या षटकाचा विचार केला तर ऋषिकेश पाटीलने 28 धाबा या आपल्या स्पेलमध्ये खर्च केल्या. सामना होता कुठे आणि आता मात्र सामना आला कुठे. अगदी विजयाच्या उंभाट्यावर आपल्याला पाहायला मिळतो या गावदेवी स्पोर्ट वेले संघ. कारण विजयासाठी फक्त आणि फक्त एका धाबेची गरज. नवीन गोलंदाज गौरव आलेला आहे आणि हा गौरव एक धाव इथे मात्र वाचवेल का पाहूया. नक्कीच हा सामना जर सापेस संघाने गमावला तर नक्कीच खूप मोठी मीटिंग होईल. खूप साऱ्या चर्चा होतील आणि चर्चेला उधाण येईल आणि ऋषिकेश पाटीलचं नाव नक्कीच पुढे घेतलं जाईल. आणि मात्र अशा रीतीने सहजपणे सामना जिंकलाय गावदेवी स्पोर्ट वेले संघाने. अनेक अनेक अभिनंदन. हार्ड लक ज्ञानेश्वर मागे आणि हार्ड लक SK स्पोर्ट सापे. विनिंग फटका आपण पाहिला फलंदाज साजेंच्या बॅटमधनं. तर नक्कीच आजच्या शेवटच्या सामन्यामध्ये मात्र या ठिकाणी प्रवेश केला आहे ते म्हणजे गावदेवी स्पोर्ट वेले संघाने क्वार्टर फायनलमध्ये